पेट्रोल पंपांवर ग्राहकांची फसवणूक. वैधमापन शास्त्र विभागाच्या पेट्रोल पंपांवर धाडी. इलेक्ट्रॉनिक चिप मार्फत चोरी रोखण्याकरता कारवाई. ही दृश्य मुंबईतल्या परळ भागातल्या पेट्रोल पंपावरची. महाराष्ट्र वैधमापन शास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी इथं धाड घातली आहे. पेट्रोल पंपावरच्या मशीनमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप लावून ग्राहकांची फसवणूक तर होत नाही ना, याची तपासणी हे अधिकारी करतायत. गेल्या काही दिवसांपासून असे प्रकार वाढल्यानं वैधमापन शास्त्र खात्यानं त्याची गंभीर दखल घेतली आहे. अनेक अधिकाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाकरता खास दिल्लीला पाठवण्यात आलंय. पेट्रोल डिझेल चोरी रोखण्याकरता अधिकाऱ्यांच्या पथकाकडून आता राज्यभरात धाडी घातल्या जात आहेत. प्रत्येक डिस्ट्रिक्टला जाऊन आमचे सगळे लीगल मेट्रोलॉजीचे इन्स्पेक्टरला त्याची ट्रेनिंग देणार आहेत. तो टप्पा आत्तापासून सुरू झालेला आहे आणि 10-15 दिवसामध्ये आमची भूमिका आहे ती सगळे आपल्या लोकांना ट्रेन करूया आणि ट्रेन झाल्यानंतर त्यांना चिप किंवा एक्सटर्नल डिव्हाइस किंवा रिमोट कंट्रोल असं काही असेल ते चेक करणं सोपं जाईल. पेट्रोल पंप घोटाळ्यासाठी सॉफ्टवेअर तयार करणं, अशी चिप पेट्रोल पंपावरती लावणं आणि इंधन चोरी करणं असे आरोप असलेल्या विवेक शेट्टी आणि अविनाश नाईक या दोघा मास्टरमाइंड सूत्रधारांना उत्तर प्रदेश STFच्या अधिकाऱ्यांनी ठाणे आणि पुण्यातून अटक केली. या टोळीनं देशात तसंच महाराष्ट्रात अनेक पेट्रोल पंपांवर तशी चिप बसवल्याचा संशय आहे. त्यानुसार ठाणे पोलीस क्राईम ब्रांच आणि वैधमापन शास्त्र विभागानं आतापर्यंत 50हून अधिक ठिकाणी धाडी घातल्यात. 18 पेट्रोल पंप सील करण्यात आले असून जवळपास 20 लोकांना अटक केली आहे. आमच्या ठाणे पोलिसाबरोबर आम्ही बरेच ठिकाणी क्रिएट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये केसेस सुरू आहेत. आता आम्ही पाहतो की काही ठिकाणी आपल्याला चिप सापडलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपले तपास सुरू आहेत. हा गोरखधंदा नेमका कसा चालायचा ते पाहूयात. या आरोपींनी पेट्रोल डिझेल बाहेर टाकणाऱ्या पाईपला इलेक्ट्रॉनिक चिप लावल्या. रिमोट मार्फत चालणारं सॉफ्टवेअर तयार केलं. रिमोटचं बटन दाबलं की पाहिजे तेवढंच पेट्रोल किंवा डिझेल पाईपमधून भरलं जायचं. या माध्यमातून ग्राहकाची फसवणूक केली जात होती. तर पेट्रोल पंप चालकांचं उखळ पांढरं करून दिलं जात होतं. पेट्रोल पंपावरच्या डिस्पेन्सरमधून प्रत्येक 5 लिटर इंधनावर 25 मिलीलिटर इंधन कमी येणं कायद्यानं वैध आहे. पण त्याहून कमी इंधन आलं तर तुमची फसवणूक केली जाते हे ग्राहकांनी ओळखावं. असा प्रकार घडल्यास त्याची रीतसर पंपावर असणाऱ्या मॅनेजर किंवा संबंधित अधिकाऱ्याला तक्रार करावी. ते दाद देत नसतील तर थेट वैधमापन शास्त्र विभागाकडेही आपण तक्रार करू शकता, तसं आवाहन करण्यात आलंय. या चिप कांडमध्ये ठाण्यातून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यभरात पेट्रोल पंपावर धाडीसत्र सुरू करण्यात आलं आहे. पण अटक करण्यात आलेल्या विकास शेट्टे आणि अविनाश नाईक यांनी कोणाच्या मदतीनं 3 राज्यांमध्ये या चिप विकल्या याचा मात्र खुलासा अद्याप झालेला नाही आहे. त्यामुळे या दोघांमागे नेमकी कोणती मोठी टोळी किंवा मोठी शक्ती काम करते हे अजून अस्पष्टच आहे. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.